हॅलो एव्हरीवन, मी पूजा शंकपाळ। तर मी आज तुम्हाला दाखवणार की पावभाजी कशी बनवायची कुकरमध्ये। तर हे एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे। याला आपण 10 ते 15 मिनिटात बनवू शकतो। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात आधी मी कुकरमध्ये बटर टाकलेलं आहे इथं, आणि यात मी थोडं तेल टाकते म्हणजे ते बटर जळणार नाही। यात मी आता टाकणार कांदा। तर मी इथं एक कांदा घेतलेला आहे, त्याला मी बारीक चॉप केलेला आहे। यात मी टाकणार आता लसणाची पेस्ट, यात आता मी टाकणार 2 ते 3 बारीक चिरलेल्या मिरच्या, कढीपत्ता। कढीपत्त्याने छान एक फ्लेवर येतो भाजीला। एक शिमला मिरची मी इथं बारीक चिरून टाकलेली आहे, एकदम फाईन बारीक चिरलेली आहे इथं मी शिमला मिरची, म्हणजे ती लवकर शिजेल आणि त्याचे मोठे मोठे चंक्स आपल्या दाताखाली येणार नाही। मी इथं 3 ते 4 बारीक चिरलेले टमाटर आता टाकणार। तर मी हे टमाटर सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत। तर आपला टमाटर नेहमी कांद्यापेक्षा जास्त असले पाहिजे पावभाजीमध्ये। तर मी इथं छोटे छोटे 4 टमाटर घेतलेले आहेत। तर हे सर्व आता मी नीट शिजवून घेणार। आता ते टमाटर माझे शिजलेले आहेत। हे सगळे एकदम सॉफ्ट झालेलं आहे, शिमला मिरची, टमाटर, कांदा। तर आता मी यात टाकणार लाल मिरची पावडर। तर मी इथं 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर घेतलेली आहे, आणि 1 टेबलस्पून पावभाजी मसाला। तर आपण पावभाजी मसाला आणि लाल मिरची पावडर शिवाय थोडी हळद टाकणार, आणि बाकी याच्यात आता कोणतेच मसाले आपण टाकणार नाही। मी तर थोडी हळद टाकते आहे। हळद एकदम थोडीच टाकायची, नाहीतर भाजी जास्तच येलो होते। आता मी याच्यात टाकणार कॉलीफ्लावर आणि बीटरूट
इथं एक छोटं बीटरूट मी घेतलेलं आहे, तर बीटरूटनी छान रेड कलर येतो पावभाजीला। आणि इथं मी आता सगळ्या भाज्या टाकून घेणार, जसे की कॉलीफ्लावर आणि बटाटे। तर बटाटे सुद्धा मी बारीक चिरून घेतलेले आहेत। तर आता मी टाकणार बटाटे। मी एक इथं मॅजिक मसाला टाकतीये। मी आता इथं फ्रोझन वाटाणे टाकलेत, तर हे फ्रोझन असल्यामुळे ते असे झालेत, पण ते पाणी टाकल्यावर मोकळे होऊन जातील। आता मी यात टाकणार पाणी। तर पाणी इतकंच टाकायचं जितके आपले थोडे भाजीच्या लेवलपर्यंत, म्हणजे भाजीच्या एकदम वर पाणी नाही झालं पाहिजे, नाहीतर ते खूपच पाणी म्हणजे एकदम पातळ होऊन जाईल पावभाजी। तर आता मी एवढंच पाणी टाकतेय, नंतर असं जास्त पाणी वाटलं तर आपण नंतर ॲड करू शकतो। तर आता मी याच्यात टाकणार मीठ। आता कुकरचे 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या हाय फ्लेमवर। लो फ्लेमवर करत असाल तर 6 ते 7 शिट्टी होऊ द्यायची। तर आता इथं माझी पावभाजी शिजलेली आहे, तर याला मी नीट मॅश करून घेणार आता। मॅश केल्यानंतर मला पावभाजी जरा जास्तच घट्ट वाटतीये, तर त्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे उकळायला। तर याच्यात गरम पाणी मी आता ॲड करणार, म्हणजे याची कन्सिस्टन्सी नीट होऊन जाईल। तर मी थोडं गरम पाणी इथं ॲड केलेलं आहे। तुम्हालाही सुद्धा भाजी घट्ट वाटली तर तुम्ही असं गरम पाणी याच्यात ॲड करून पावभाजीची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित करू शकता। तर मी आता पावभाजीसाठी तडका देणार। तर इथं मी तडका पॅन घेतलेला आहे, त्यात मी थोडं बटर टाकणार आणि आता मी गॅस बंद केलेला आहे। यात मी आता टाकणार कसुरी मेथी, कारण की पावभाजीमध्ये कसुरी मेथी खूप छान वाटते टेस्टला। आणि यात मी आता पुन्हा टाकणार पावभाजी मसाला। हा तडका आता मी पावभाजीमध्ये टाकणार। तर इथं माझी पावभाजी बनवून रेडी आहे। इथं भाजीची कन्सिस्टन्सी सुद्धा व्यवस्थित झालेली आहे आणि भाजीला एक छान कलर आलेला आहे आणि स्मेल पण भाजीचा खूप छान येतोय।
तर आता भाजीला सर्व करण्यासाठी मी इथं पाव शेकून घेणार। तर इथं अशी माझी पावभाजी बनवून रेडी आहे। तर मी पावभाजीला इथं सर्व केलेलं आहे। 1 स्पून त्याच्यावर मी बटर घेतलेलं आहे आणि साईडला मी 1 ग्लास थंडगार माझा घेतलेला आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ हा कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नाही ते प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। थँक्यू, बाय।